घरातील रोजच्या कामांसाठी काही टिप्स। नंबर 1, सिल्कच्या साड्या डिटर्जंटमध्ये न धुता शॅम्पूच्या पाण्यात धुतल्याने जशाच्या तशा राहतात। नंबर 2, तांदळाला किंवा इतर कोणत्याही धान्याला कीड लागू नये यासाठी त्यात तमालपत्र घालून ठेवा। नंबर 3, केसाला च्युइंगम लागले असेल तर एका वाटीत कोल्ड्रिंक घ्या व केसांचा तो भाग त्यात थोडा वेळ बुडवून ठेवा। च्युइंगम अगदी सहजपणे निघून जाईल। नंबर 4, लाकडी दरवाजे कधी-कधी उघडताना किंवा बंद करताना अडकतात, त्यामुळे त्याच्या बिजागरींना उरलेला अंघोळीचा साबण 3 ते 4 वेळा घासा, यामुळे दरवाजे सहज उघड-झाक होतील। नंबर 5, भांडी करपली असतील तर साबणाने घासून देखील लवकर स्वच्छ होत नाहीत। यासाठी 2 लिंबांचा रस करपलेल्या भांड्यात टाकून 10 मिनिटे ठेवा व त्यानंतर साबणाने भांडी घासा, करपलेली भांडी एकदम स्वच्छ होतील। नंबर 6, जर कपडे धुतल्यानंतर आतून लहान झाले असतील तर गरम पाण्यात हेअर कंडिशनर टाका व त्या पाण्यातच 5 मिनिटे कपडे घालून ठेवा, कपडे पुन्हा आपल्या पूर्वीच्या मापात येतील। नंबर 7, खूप वेळा धुवून देखील पांढरे कपडे पहिल्यासारखे पांढरे राहत नाहीत, त्यासाठी पाण्यात लिंबू पिळून त्या पाण्याने कपडे धुतल्याने कपडे पुन्हा आधीसारखे पांढरे शुभ्र होतील। नंबर 8, जर कपड्यांवर शाईचे डाग लागले असतील तर शाई लागलेल्या जागी टूथपेस्ट लावा व असंच थोडा वेळ सुकायला ठेवा व पाण्याने धुवून टाका, तुम्हाला शाईचे डाग अजिबात दिसणार नाहीत। नंबर 9, टॉयलेट स्वच्छ करण्यासाठी आणि तेथील दुर्गंधी घालवण्यासाठी कोल्ड्रिंक आणि डिटर्जंट पावडर हे मिश्रण टॉयलेटमध्ये टाका। नंबर 10, पाण्यामध्ये लिंबाचा रस मिक्स करा आणि लिंबाच्या सालीने काचेची भांडी स्वच्छ करा। हा उपाय केल्याने काचेची भांडी अगदी पहिल्यासारखी स्वच्छ आणि आकर्षक दिसतील, यावरील जुनाटपणा निघून जाईल। चला तर या सर्व टिप्स तुम्हाला आवडल्या असतील तर व्हिडिओला लाईक करा आणि उमाज रेसिपी मराठी या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। धन्यवाद।